आमदार पतोर मजल मारली म्हणून मी त्यांची त्या ठिकाणी इज्जत करतो. मुंबईचे माजी आमदार रमेश कदम, एक मुंबईचे, एक पुण्याचे आणि एक पिनूरचे. त्यांचं काय माहिती आहे मोहोळचा सांगोला शहराच्या विकासाच्या बाबतीवर ते भाष्य करत आहे. संजय क्षीरसागर इथला मोहोळचा असताना त्यांच्या हातामध्ये काही इथली सूत्र दिली गेली नाही, जनता ओळखी. काल माझे आमदार रमेश कदम यांची पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये कानगरकरांची बी टीम असा तुम्ही उल्लेख केला आणि त्या अनुषंगाने तुम्ही म्हणाले की रमेश कदम असे म्हणाले की त्यांना बारसकरांना काय कळते. मी रमेश कदम आमदार म्हणून किंवा एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आमदार पतोर मजल मारली म्हणून मी त्यांची त्या ठिकाणी इज्जत करतो. पण काल मी पत्रकार परिषद पाहिली. त्या पत्रकार परिषदेला 3 जण होते. मुंबईचे माजी आमदार रमेश कदम, नरखेडचेच विनय पाटील, पण ते पुण्यात राहतात. आणि तिसरे व्यक्ती आमचे मित्र पिनूरचे चौरे, म्हणजे एक मुंबईचे, एक पुण्याचे आणि एक पिनूरचे. आणि तिघांनी पत्रकार परिषद घेतली की मोहोळ शहराच्या नगरपालिकेच्या अनुषंगाने मोहोळ शहराचा विकास झाला. मला त्यांना आपल्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे आणि जनतेला देखील या ठिकाणी सांगायचं आहे. त्यांना मोहोळचं काय माहिती आहे? मोहोळचा सांडस कोपरा माहिती आहे का? मोहोळचा हत्तीगडाचा लवण त्यांना माहिती आहे का? मोहोळचा गुमते घाट त्यांना माहिती आहे का? मोहोळचा सुतार पार त्यांना माहिती आहे का? मोहोळचं उपाताईचं मंदिर त्यांना माहिती आहे का? मोहोळचं नीलकंठेश्वराचं मंदिर त्यांना माहिती आहे का? मोहोळचे कैलासवासी मनुलाल शेख त्यांना माहित आहेत का? मोहोळचे कैलासवासी बाबन तिली त्यांना माहित आहेत का? मोहोळचे कैलासवासी बाबू गिसाडे यांचा त्यांना इतिहास माहित आहे का? आणि मोहोळ शहराच्या विकासाच्या बाबतीवर ते भाष्य करत आहेत. ज्यावेळेला त्यांना हे समजल याच्या मागे कोणीतर आहे आणि आम्हाला ते कंट्रोल करतात, ज्यावेळेला त्यांच्या लक्षामध्ये येईल त्यावेळेला कंट्रोल करणारा कोण आहे हे समजल्यानंतर त्यांना देखील हे सोडून जातील. कारण मला आवर्जून सांगायचं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कुणी प्रवेश केला? संजय क्षीरसागर यांनी प्रवेश केला. मग संजय क्षीरसागर इथला मोहोळचा असताना त्यांच्या हातामध्ये काही इथली सूत्र दिली गेली नाहीत आणि ज्यांना या मोहोळ शहराबद्दल जास्तीची माहिती नसताना त्यांच्या हातामध्ये सूत्र दिली गेली, याच्यामधला फरक जनता ओळखेल.